नमस्कार, एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र मध्ये आपले स्वागत आहे। बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघूया आजची विशेष बातमी। संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या असंख्य भाविकांनी बुधवारी दिनांक 5 फेब्रुवारी रोजी 13व्या शतकातील श्री संत बिंडोजी बाबांच्या संजीवन समाधींचे लाखो भाविकांनी दर्शन घेतले। बुधवारी मोठ्या उत्साहात काल्याचे कीर्तन व भव्य दिव्य दहीहंडी महोत्सव पार पडला। यामध्ये भाविक मोठ्या उत्साहात सामील झाले होते। श्री संत बिंडोजी महाराजांच्या ऐतिहासिक पालखी सोहळ्यात संपूर्ण महाराष्ट्रातील 152 दिंड्या सामील झाल्या। लेझिम, बँड, भजने व हरिनामाच्या गजराने संपूर्ण घुईखेड नगरी भक्तिमय झाली होती। सहभागी झालेल्या दिंड्यातून ईश्वर चिठ्ठीने काढलेल्या सायंकाळच्या महाआरतीचा मान रुक्मिणी महिला भजन मंडळ वाई यांना मिळाला। त्यांच्या साडी चोळीने सत्कार करण्यात आला। 5 फेब्रुवारी बुधवारी रोजी दुपारी 12 ते 2 च्या दरम्यान हरिभक्त पारायण उमेश महाराज जाधव आळंदीकर यांचे काल्याचे कीर्तन होऊन हरिभक्त पारायण गणेश महाराज व रूपम सिंग सूर्यवंशी यांच्या हस्ते काला वाटप करण्यात आला। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील आलेल्या महिला व पुरुषांच्या 152 दिंड्या सहभागी झाल्या होत्या। परंपरेनुसार 100 वर्षांहून अधिकच्या चिंचीच्या झाडाजवळ दहीहंडीचा कार्यक्रम सायंकाळी 5 वाजता मोठ्या उत्साहात पार पडला। तर सायंकाळी 7 वाजता महाप्रसादाचा लाभ हजारो भक्तांनी घेतला। यानंतर यात्रा महोत्सवाला सुरुवात झाली आहे। 9 फेब्रुवारीला होम हवन, कळस स्थापना व गोतांबील महाप्रसादाचे आयोजन सुद्धा करण्यात आले आहे। या सर्व कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता संस्थानचे अध्यक्ष वसंतराव घुईखेडकर, विश्वस्त प्रवीण घुईखेडकर व इतर विश्वस्त समस्त गावकरी भाविक भक्त परिश्रम घेत आहे। ब्युरो रिपोर्ट, एमबी न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, घुईखेड, अमरावती।